नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण ही व्हरायटी 15-0-12 ह्या व्हरायटीमध्ये आंतरपीक म्हणून मेथी केलेली आहे. मेथी करत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांना मेथीमध्ये ऊसामध्ये जे तणनाशक मारलं पाहिजे ते तणनाशक कोणतं मारावं, कारण तर 2,4-D सारखं जर तणनाशक मारलं तर मेथी पूर्ण जळून जाईल. त्याच्यामुळे आपण इथं वेगळ्या तणनाशकाचा म्हणजे टिंजर एट्राजिनचा स्प्रे घेऊन हे गवत मारलेलं आहे. आणि हरळीसारखं जे गवत आहे त्या हरळीसारख्या गवताला सुद्धा ही टिंजर एट्राजिन जवळजवळ महिना 1.5 महिना वाढ होऊन देत नाही, इतके याचे रिझल्ट देते. आता हे मेथी याच्यावर आपण हे वेल ड्रिप कंपनीचं स्प्रिंकलर केलेलं आहे, जे की 8 फूट हाईटला याला जोडलेलं आहे. आणि अजून याला 16 फूट जोडण्यासाठी ही नळी एक्स्ट्रा आहे. एवढी नळी एक्स्ट्रा ठेवलेली आहे. ही 16 फूट हाईटवर हे पुढं जोडणार आहे. याच्या खाली याच्यात दुसरी रॉड येतो, तो रॉड नटाने आवळला जातो आणि हे पूर्ण 16 फूट हाईटवर जातं. आता माझा हात पूर्ण नाही 16 फुटावर हे करायला. आणि हे जोडायचं नंतर 16 फूट वाढवायचं एकदम सोपं आहे. याच्यात रॉड बसवलं की असं एका एकरात हे फक्त 40 नग लागत आहेत. 40 स्प्रिंकलरचे याच्यावर 1 एकर क्षेत्र पूर्ण चालते. आणि आता हे साधारणतः 21 दिवसाचा प्लॉट आपला झालेला आहे. ऊसाला पण ह्या 15-0-12 व्हरायटीला 3-4 फुटवे आलेले आहेत. पुढं 13,007 व्हरायटी आहे, त्याच्या 6 महिन्यात त्या स्प्रिंकलरमुळं याला 6-7 फुटवे आलेले आहेत. आता ह्याच व्हरायटीचे सुद्धा फुटवे जवळजवळ आपले 6-7 फुटवे आपल्याला 6 महिन्यापर्यंत मिळतील. पण अशी पांढरी पडलेली अशी हा केवळ लागत झाल्यामुळं याच्यातून याची वाढ आता जवळजवळ 1.5-2 महिन्यापर्यंत थांबून जाते. आणि आता हा समजा ऊस आहे बघा, ह्या ऊसाला पण बघा त्याच्यात इकडून 1 फुटवा निघालाय, हा 1 फुटवा आहे. आता गवतामुळे सगळे फुटवे हे होत नाहीत, 2-3 फुटवे आहेत. पुढला ऊस बघा, हे बघा हा 1 फुटवा आहे, हा एक आहे, हा पलीकडल्या बाजूनी हा 1 फुटवा आहे. म्हणजे 3-4 फुटवे काही त्याच्यात जास्त पण आहे. आणि हा प्लॉट बघा कसं हे बसलं. अजून ही मेथी साधारणतः 4 ते 5 दिवसात काढायला येईल. आणि या स्प्रिंकलरच्या शेजारी आता हा नवीनच प्रयोग असल्यामुळे आपण स्प्रिंकलरच्या जवळ एवढी जागा मोकळी ठेवलेली, 2-2 फूट आहे ना, स्प्रिंकलरच्या जवळ फक्त टाकलं नाही, बाकी सगळीकडं